नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, लग्न झालं म्हणजे मुलगी माहेरचं नातं तोडते या रूढ समजुतीला सर्वोच्च न्यायालयानं एक जोरदार धक्का दिलाय. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्ती आणि अवलंबित कोट्यातनं वगळणं हे मनमानी, अन्यायकारक आणि संविधानाच्या विरोधात असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिलाय. न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करताना सांगितलंय की लग्नानंतर मुलगी कुटुंबाचा भाग राहत नाही हा समज केवळ लिंगभेदावरती आधारित पूर्वग्रह आहे. संविधान अशा भेदभावाला मान्यता देत नाही. न्यायालयानं म्हटलंय की आज अनेक विवाहित मुली पालकांसोबत राहतात, त्यांची काळजी घेतात, आर्थिक मदत करतात आणि काही प्रकरणांमध्ये त्या स्वतः पालकांवरही अवलंबून असतात. सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामध्ये राज्य सरकारच्या भूमिकेवरती कठोर टीका केली आहे. विवाहित मुलगा कुटुंबाच्या व्याख्येमध्ये राहतो, मात्र विवाहित मुलगी बाहेर फेकली जाते. यामागे तर्कसंगत आधार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. मुलगी लग्नानंतर दुसऱ्या कुटुंबाची होते आणि माहेरशी तिचे संबंध संपतात ही धारणा समानतेच्या घटनात्मक तत्वांशी विसंगत असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. विवाहित मुली बहुतेक वेळा इतरत्र राहत असल्यानं त्यांना लाभ देता येणार नाही हा राज्याचा युक्तिवाद देखील न्यायालयानं फेटाळलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्न झालं म्हणून मुलगी परकी होत नाही हे न्यायालयानं स्पष्ट केलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.